वेलकम बॅक टू माय चॅनल। आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की फक्त 3 प्रोडक्ट यूज करून तुम्ही घरच्या घरी क्लीनअप कसं करू शकता। तर ह्या ज्या गोष्टी आहेत ते आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतो, पण कधी कधी असं होतं की कुठेतरी आपल्याला पार्टीसाठी किंवा लग्न समारंभासाठी अचानक जावं लागतं आणि त्यावेळेस थोडासा मिनिमम का होईना मेकअप आपल्या चेहऱ्यावरती असायला हवा। पण अशा वेळेस आपली स्किन जी आहे ती प्रिपेअर नसते मेकअपसाठी, कारण की चेहऱ्यावरती, नोजवरती किंवा इतर ठिकाणी आपले खूप व्हाईट हेड्स किंवा ब्लॅक हेड्स असतात, त्यामुळे आपल्याला असं होतं की मेकअप छान असा स्मूथ बसत नाही। तर अशा वेळेस तुम्ही घरच्या घरी क्लीनअप करू शकता। स्किनसाठी खूप जास्त महागड्या किंवा खूप जास्त एक्सपेन्सिव्ह गोष्टींची सुद्धा गरज नसते। अगदी छोट्या किमतीमध्ये येणाऱ्या वस्तूंमध्ये देखील आपण स्किनची काळजी घेऊ शकतो। तर त्यातलाच हा एक प्रकार मी आज तुम्हाला दाखवणार आहे की घरच्या घरी आपण क्लीनअप कसं करू शकतो। आणि वीकली तुम्हाला एकदा जरी पॉसिबल झालं किंवा वीकली 2दा जरी पॉसिबल झालं तर घरच्या घरी तुम्ही क्लीनअप केलंच पाहिजे। आणि हे मॅन्डेटरी आहे, किंवा तुमची जर जास्त माझ्यासारखी ॲक्ने प्रोन स्किन असेल तर तुम्ही वीकली एकदा केलं तरी चालेल, कारण खूप जास्त चेहऱ्यावरती ॲक्ने वगैरे असेल तर स्क्रब करताना थोडंसं काळजीपूर्वक करावं लागतं किंवा स्मूथली फिरावं लागतं। आणि ज्या काही स्टेप वगैरे आहेत ते तर मी तुम्हाला सिम्पली इझी वेमध्ये अगदी दाखवणार आहे। तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करू। तर क्लीनअप करण्यासाठी आपल्याला महत्त्वाच्या 3 गोष्टी लागणार आहे। तर सुरुवातीला लागणार आहे आपल्याला फेस वॉश। तर तुम्ही कोणताही फेस वॉश यूज करत असाल, एनिथिंग, तो तुम्ही फेस वॉशने सुरुवातीला चेहरा पूर्ण स्वच्छ धुवून घ्या। जर तुम्ही चेहऱ्यावरती काही मेकअप वगैरे केला असेल तर तो सुरुवातीला रिमूव्ह करा आणि त्यानंतरच आपण जी काही क्लीनअपची प्रोसेस करणार आहोत त्याला सुरुवात करूयात। तर फर्स्ट जो आहे तो आहे फेस वॉश। तर सुरुवातीला फेस वॉश करून घ्या। त्यानंतर सेकंड आपल्याला लागणार आहे ते म्हणजे स्क्रब। तर स्क्रब येथे मी कोणतं यूज करते ते तुम्हाला दाखवते। तर हिमालयाचं प्युरिफाईंग नीम स्क्रब मी या ठिकाणी यूज करणार आहे। तर हे जे आहे ते सुरुवातीला तुम्हाला मोठ्या बॉटलमध्ये सुद्धा भेटतं आणि अशा छोट्या पाऊचमध्ये सुद्धा भेटतं। तर याची प्राइस आहे 10 रुपीज, जी की इझिली मेडिकल शॉपमध्ये तुम्हाला कुठेही भेटून जाईल। आणि हे जे हिमालयाचे प्रोडक्ट आहेत, किंवा तुमची ऑइली स्किन असेल, ड्राय स्किन असेल किंवा कॉम्बिनेशन स्किन असेल, कोणत्याही स्किनसाठी सूट होतं आणि हे मी नेहमी यूज करते आणि माझ्या एक्सपिरियन्सनुसारच मी सांगते। आणि तर तुम्हाला सुद्धा बाय करायचं असेल तर तुम्ही नक्की बाय करून हे यूज करू शकता। खूप जास्त इफेक्टिव्ह आहे आणि माझ्या कॉलेज लाईफपासूनच मी हे यूज करते। तर सुरुवातीला हे आपल्याला स्क्रब लागणार आहे, जे की मी हिमालयाचं घेतलेलं आहे। त्यानंतर थर्ड प्रोडक्ट आपल्याला लागणार आहे तो म्हणजे हाच आहे हिमालयाचा नीम फेस पॅक। तर एवढी क्वांटिटी याच्यामध्ये येते की एक टाइम तुमचं स्क्रबिंग किंवा जे काही क्लीनअप आहे ते रुटीन परफेक्ट होऊन जाईल। तर हा आहे आपला फोर्थ प्रोडक्ट, जो की ऑप्शनल आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही यूज करू शकता कोणत्याही समारंभासाठी किंवा लग्नासाठी किंवा बर्थडे पार्टीसाठी तुम्हाला जर जायचं असेल आणि फेशियल सारखा ग्लो थोडक्यात पाहिजे असेल तर तुम्ही याला डेफिनेटली बाय करू शकता। तर हे आहे, हे 15 रुपीचं एक सॅचेट येतं, याची देखील बॉटल येते, ही देखील तुम्ही बाय करू शकता। तर चला लगेचच आपण क्लीनअपला सुरुवात करूया। तर सुरुवातीला मी फेस वॉश करून येते, जो की मी वाव स्किन सायन्सचा यूज करते। तर चला पटकन मी फेस वॉश करून येते आणि क्लीनअप कसं करायचं हे सुद्धा तुम्हाला लगेच दाखवते। तर सुरुवातीला आता मी इथे फेस वॉश करून घेतलेला आहे, जेणेकरून की चेहऱ्यावरील मेकअप वगैरे सर्व रिमूव्ह होईल आणि चेहरा एकदम क्लीन होईल। तर आता आपण फर्स्ट स्टेप करूया, जी की आहे स्क्रबिंगची। तर सुरुवातीला थोड्याशा अमाऊंटमध्ये प्रोडक्ट मी इथे हातावरती घेतलं, त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं किंवा गुलाबजल देखील तुम्ही ॲड करू शकता आणि सिम्पली गोलाकार पद्धतीने असा हात फिरवून तुम्हाला स्क्रब करून घ्यायचा आहे। कोणतेही एक्स्ट्राची प्रोसेस करण्याची इथे कोणतीही गरज नाही आहे। तुम्ही सिम्पली हाताने पूर्ण नेकचा एरिया किंवा इयर्स वगैरे आणि नोजचा एरिया पूर्ण स्क्रब करून घ्या। आणि ही जी प्रोसेस आहे ती आपल्याला 5 ते 7 मिनिटासाठी करायची आहे। आणि जर ॲक्ने प्रोन स्किन असेल तर सिम्पली हाताने, अगदी स्मूथ हातानेच हे सर्व प्रोसेस जी आहे ती फॉलो करा, जेणेकरून की ॲक्नेला कोणतेही डॅमेज वगैरे होणार नाही। त्यानंतर स्पॉन्जच्या साहाय्याने पूर्ण चेहरा क्लीन करून घेतला आणि त्यानंतर एका सुती कपड्याने किंवा नॅपकिनने तो पूर्ण वाईप करून घेतला। तर स्क्रब झाल्यानंतर आपल्याला घ्यायची आहे गरम पाण्याची वाफ। तुमच्याकडे जर ते गरम पाणी करण्याचं इन्स्ट्रुमेंट वगैरे असेल किंवा वेपर्स घेण्यासाठी वेपोरायझर तर ते असेल तर अतिउत्तम आहे, तुम्ही त्याने घेऊ शकता। किंवा अदरवाईज तुम्ही पातेल्यात थोडंसं गरम पाणी करून जे आपला काही कपडा येतो तो वरती डोक्यावरती टाकायचा आणि त्यानंतर गरम पाण्याची वाफ घ्यायची। थोडीशी लांबून घ्या आणि केअरफुली घ्या, जेणेकरून की चेहऱ्यावरती चटके वगैरे बसणार नाही। त्यानंतर जे नोजवरती वगैरे किंवा इथे चीकबोनच्या शेजारी जे काही व्हाईट हेड्स असतात किंवा ब्लॅक हेड्स असतात त्यासाठी एक छोटंसं इन्स्ट्रुमेंट येतं, जे की ब्युटी शॉपमध्ये तुम्हाला हार्डली 10 to 20 रुपीजला भेटून जाणार। तर ते तुम्ही घेऊन अगदी हळूवारपणे कॉटनच्या साहाय्याने ते सर्व व्हाईट हेड्स वगैरे असेल तर ते काढून घ्या। तर गरम पाण्याने वाफ घेतल्यानंतर तुमचे जे काही व्हाईट हेड्स आहेत ते थोडेसे स्मूथ होतील आणि काढायला इझी होऊन जाईल। त्यासाठी तुम्ही घ्या आणि पोर्स वगैरे ओपन होतात, त्यामुळे व्हाईट हेड्स काढायला सोपं जातं।
तर रिसेंटली 2 दिवसापूर्वीच मी क्लीनअप केलेलं, त्यावेळेसच मी व्हाईट हेड्स वगैरे पूर्ण काढलेले. त्याकरता आता मी ही स्टेप स्किप करत आहे. तुम्ही नक्की करा जर तुम्ही फर्स्ट टाइम क्लीनअप वगैरे करत असाल तर. चला नेक्स्ट स्टेप आहे आपली, जी की फेस मास्क लावायचा आहे आपल्याला. ते लावून घेऊयात. त्यासाठी चेहरा पूर्ण ड्राय हवा आहे आणि चेहऱ्यावरती कसलंही पाणी वगैरे नको आहे आणि पूर्ण ड्राय चेहऱ्यावरतीच आपण फेस मास्क अप्लाय करणार आहोत. तर चला कसा अप्लाय करायचे किंवा कसा इव्हनली अप्लाय करू शकतो या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते. तर चला आता नेक्स्ट स्टेप पाहूयात. आता मी अप्लाय करणार आहे हिमालयाचा फेस पॅक. जेवढी क्वांटिटी तुमच्या चेहऱ्यासाठी रिक्वायर आहे तेवढी सुरुवातीला हातावरती काढून घ्या आणि त्यानंतर फिंगरच्या साहाय्याने किंवा ब्रशच्या साहाय्याने देखील तुम्ही चेहऱ्यावरती इव्हनली अप्लाय करू शकता. त्यानंतर फेस पॅक अप्लाय करत असताना नेकचा आणि इयरचा पार्ट अजिबात विसरायचा नाही. ते देखील अप्लाय करून घ्या, जेणेकरून की चेहऱ्याचे जे काही सेगमेंट्स आहेत ते सर्व इव्हनली दिसतील. आणि फेस पॅक लावल्यानंतर फक्त 10 मिनिटासाठी आपण हा चेहऱ्यावरती ठेवणार आहोत किंवा मॅक्झिमम तुम्ही 15 मिनिटासाठी देखील ठेवू शकता. आणि त्यानंतर नॉर्मल आपलं टॅप वॉटर जे असेल त्याने वॉश करून घ्यायचं आहे पूर्ण. तर ते या पद्धतीने आता मी सर्व चेहऱ्यावरती फेस पॅक अप्लाय करून घेतलेला आहे आणि आता फक्त 10 ते 15 मिनिटे याला ड्राय होऊन देईल आणि त्यानंतर वॉश करून घेईल. तर पाहू शकता तुम्ही आता मी चेहरा पूर्ण वॉश करून आलेली आहे आणि नॅचरल लाईटमध्ये मी व्हिडिओ शूट करत आहे. चला आता पटकन लास्ट स्टेप करून घेऊया, जिथे की मी एव्हरयूजचं गोल्डन ग्लो पिल ऑफ मास्क यूज करणार आहे. जसं की आपण फेस पॅक चेहऱ्यावरती अप्लाय केला त्याच पद्धतीने चेहऱ्यावरती इव्हनली अप्लाय करून घ्या. 10 ते 15 मिनिटासाठी ड्राय करा आणि त्यानंतर चीनचा जो आपला पार्ट आहे तिथपासून पुल करायला सुरुवात करायची आहे आणि त्यानंतर पूर्ण जो मास्क आहे तो रिमूव्ह करून घ्यायचा आहे. आता 10 मिनिटासाठी मी इथे ड्राय करून घेतला आणि त्यानंतर याला पूर्ण मास्क मी रिमूव्ह करणार. मास्क रिमूव्ह झाल्यानंतर तुम्ही पाण्याने देखील वॉश करू शकता किंवा तसं जर पूर्ण रिमूव्ह झालं असेल तर पाण्याने वॉश करायची देखील गरज नाही. आता लास्टली मी तुम्हाला दाखवते की चेहऱ्यामध्ये किती फरक जाणवत आहे. सुरुवातीचा चेहरा आणि त्यानंतर लास्टला आता मी तुम्हाला दाखवत आहे. थोडेसे डार्क स्पॉट आहे कारण माझ्या चेहऱ्यावरती ॲक्ने वगैरे आहे, पण थोडा तरी इफेक्ट तुम्हाला जाणवतच असेल. तर मंडळी असा होता आजचा आपला व्हिडिओ. तर व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि ह्या सर्व प्रोसेस करत असताना एक प्रिकॉशन म्हणजे जर तुम्हाला कोणतीही प्रोसेस करत असताना थोडं जरी इरिटेशन किंवा थोडं जरी इचिंग सारखं वाटत असेल तर ती प्रोसेस तिथे स्टॉप करा, जेणेकरून की कोणाची सेन्सिटिव्ह स्किन वगैरे असेल तर प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यासाठी सुरुवातीला तुम्ही पॅच टेस्ट वगैरे करून बघा आणि त्यानंतर प्रोसेस फॉलो करा. तर चला आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि शेजारीच दिलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून की मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं लगेच तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल आणि लगेच तो व्हिडिओ जाऊन तुम्हाला पाहता येईल आणि एन्जॉय देखील करता येईल. तर चला भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.